सो कोविड सिच्युएशन तुमची कॉन्स्टिट्युएन्सी आनी ओवरऑल गोवा तुम्ही कशें कितें पळयता आतां सध्या? सी कोविड सिट्युएशन कांदोलीम आमचे एरियेन चड करून खूब देंवल्ले आहा आनी कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीनूय खूब देंवल्ले आहा, गोंयानूय देंवल्ले आहा. फिगर्स दाखयता पूण म्हाका दिसता यूज ऑफ मास्क आनी ऑल प्रिकॉशनरी मेजर्स जे गव्हर्मेंटान सांगल्या, जे तुका प्रत्येक मनशाक दिसता की आपणे ही प्रिकॉशन घेवची, ते घेवपाकूच जाय. वी हॅव टू बी टील this second wave gets over and COVID-19 situation comes totally in control आणि असे आणि फुडें वर्ल्ड सिनारियो पळोवन म्हाका दिसता आमकां चलपाक जाय, फुडें वचपाक जाय. तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीतले केसी पळयले न्हू, थंय तुमचे कोविड केअर सेंटरू आहा, थंय आसा आतां कोण? कांय ना, केसी कांय ना. देर आर केसीस वीच हॅव गॉन डावन, ड्रास्टिकली गॉन डावन. सामकें देंवला. बट एट द सेम टायम हांवेंनूच सांगलेलें चीफ मिनिस्टराक, फोन मारूनय सांगलेलें ताका, सांगलेलें की हें वाडोवचें म्हणून, जे कर्फ्यू आहा तो वाडोवचो म्हणून. आनी 7 आहा ते 7चो 14 केला ताणें, म्हणजे आनीक एक वीक वाडयला. ही बरी गजाल. डेथ्स जे आहा, जे इतलो तेंप कोण कोण 1 म्हयनो जालो, कोण 22 दीस जाले, कोण 35 डेज जाले हॉस्पिटलान व्हेंटिलेटराचेर आहा. थोडे जाण भायर सरता, थोडे जाण हो संवसार सोडून वयता. सो डेथ्स जे आहा ते एवरी डे आमकां दिसता की इतले डेथ जाले, इतले डेथ जाले, इतले डेथ जाले. सो हे डेथ झिरो जायसर म्हाका दिसता आमी प्रिकॉशन कर्फ्यू म्हणटा तुमी? कर्फ्यू चालू आहा आता 14 तारीख पासून आहा. पण हिंगा आयज रिलॅक्स केला, 3 पासून केला आता परचेसिंग टील 3 o'clock. बट वी हॅव सीन की गोवा विच वॉज वर्ल्ड फेमस डेस्टिनेशन फॉर नायट लायफ हे सारखे शट डावन जाल्ले. म्हणजे हांव आमचीच कॉन्स्टिट्युएन्सीचे उलयता, शिवोलेम कॉन्स्टिट्युएन्सी असो, अंजना वागातोर शापोरा, हे सगळे रेस्टॉरंटां, नायट लायफ क्लब्स, हे ते सगळे टोटल बंद. सो हे बंद आसपाकूच जाय फुडें पासून. एक टायम जो आसलो तेन्ना आमी सांगताले की इकॉनॉमीक कंडिशन आमचे सगळ्यांचे बॅड जातली, जालात बॅड, बट लायफ इज मोर इम्पॉर्टंट. लायफ ऑल्सो इज. And how long it will take to solve? We have seen our very very close friends, फ्रेंडांचे डॅडी मामी हो संसार सोडून गेले in COVID-19. So we have to be very very careful on this. When you talk about Kalagut, it is a tourism there. कितना time लागू शकता just to put everything in place again? See, once we see all over India cases getting cleared, तेजे उपरांत कितें आहा ते इकॉनॉमिक एक्टिविटी स्टार्ट जातली. तेजे पयलीं जावचें ना. 14 तारीख गोवा इज अ टुरिस्ट डेस्टिनेशन. सो आफ्टर दॅट ऑल्सो टप्प्याटप्प्यांनी ओपन करप, सगळे एकदाच ना, इन फेज्ड मॅनर. 14 तारखे उपरांत हय. जो तर केसीस ऑल ओव्हर इंडिया कम्स टू अंडर कंट्रोल, बिकॉज वी गेट अ लॉट ऑफ, फाल्यां जो तर आमी म्हणत वी आर ओपन, सगळे जाण हिंगा येतले, तशें करूंक जायना. सो इन अ फेज मॅनर वी हॅव टू ओपन, बट टील 14 वी हॅव टू सी वॉट इज हॅपनिंग. 14 तारीख पासून पळोवपाक जाय कितें जाता. तेजे उपरांत सगळे प्रोटोकॉल धरून, कोविड प्रोटोकॉल धरून, ते कितें चीफ मिनिस्टर, ती कमिटी आहा पळय ती डिसायड करतली, हेल्थ मिनिस्टर डिसायड करतलो, तेंकां डिसायड करूनय इन द इंट्रस्ट ऑफ द स्टेट ऑफ गोवा. ओपन केलं न्हू, चड क्रावड आसा तो तेवटेन बीच बेल्ट म्हणा वा नायट लायफ ऑर कॅसिनो आहा, थंय मातसो चड क्रावड जाता. क्रावड ओपन करीत जाल्यार क्रावड सगळ्याक जातलो. सो आमी फेज्ड मॅनरान ओपन करप म्हणटा. म्हणजे हॉटस्पॉट जावंक शकता ते फाटल्यान दवर. हय. ते आनी तेजे पयलीं जे आहा हॉटेल इंडस्ट्री ओपन करपाक इन फ्युचर उलयता, आतांचें उलयना. हॉटेल इंडस्ट्री ओपन करपाक खूब प्रोटोकॉल आनीक घालचे पडटले. नेगेटीव सर्टिफिकेट इम्पॉर्टंट. तेजे उपरांत हॉटेलान येवन परत चॅक करप, किट मेळता आतां
You get kits, which is costing 250 rupees. हम्म. सो जे दिसा स्टार्ट जातले जर तूं ऑगस्टान स्टार्ट जाता हॉटेल इंडस्ट्री. सो नाव वी आर स्टील ऑन, आमी 7 तारखेर आहा. सो आता 14 पासून कर्फ्यू आहा. तेजे फुडें जर तूं आमी ओपन करीत ना, सो जुलायचे 15 तारखे भायर जर तूं डिसिजन जालें गव्हर्मेंटाचें की इंडस्ट्री ओपन करप, तर थिंगा पासून प्रोटोकॉल फॉलो करपाक जाय. नेगेटिव्ह सर्टिफिकेट, तेजे उपरांत हॉटेलांनी येयले काय किट 250 रुपीजाचो किट घेवन थिंगा चॅक केले. यू आर सेफ, वेरिंग ऑफ मास्क कंपल्सरी, सॅनिटायझिंग युअर हँड्स, अननेसेसरी डोंट गिव्ह हँड्स टू एनीबडी, सोशल डिस्टन्सिंग, हे सगळें फॉलो करूनच करचें पडटलें. ओपन केलें सुद्दां न्हू इकॉनॉमी परत जाग्यार येवपाक कितलो टायम वचपाक शकता? टायम लागतलो, नियरली 1 long year. One long इट विल टेक 1 long year फॉर द इकॉनॉमी टू रोल बॅक. ओके. आणि जे हिसपान आतां आमकां गेले 6 म्हयने पासून ट्युरिस्ट येयले, तशे ट्युरिस्ट इतले मोठ्या प्रमाणान येवचे ना. लोकांच्या मध्ये भिरांत आसा दिसता तुमकां वाजून एक यूथ ना, खूब आहा, भिरांत खूब आहा. पीपल हॅव सीन यंगस्टर्स डायंग. वी हॅव सीन यंग पीपल डायंग. वी हॅव सीन एल्डर्स डायंग. वी हॅव सीन आवर व्हेरी ओन पीपल डायंग, आवर रिलेटिव्स डायंग. कोणाचो तरी सोयरो आनी कोणाचो तरी फ्रेंड ह्या संवसारांसून गेल्लो आहा अंडर COVID-19. सो वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी केअरफूल, कॉशियस. आनी अशें न्हू की कोण सांगता हिंगासर पार्टी आहा चलया आमी, कोण म्हणटा आनी हिंगा आनी कितें आहा चलया आमी. फुडें पासून इवन बर्थडे जातले आनी कितें जातले तितून पासून सारके प्रोटोकॉल करून तेणी करपाक जाय. म्हणजे बी केअरफूल. At this moment, सेकंडली आयज जे म्हणटा आमी इंजेक्शन, खुबशे आमचे गोंयकार इंजेक्शन घेयना. हम्म. आमी कितकेशेच लोकांक वचोन पर्सनली मेळले, कित्याक घेयना ते? सांगले. Problem कित्याक? वी ऑल्सो वी कांट फिगर इट आउट. ते म्हणटा इट इज आवर डिसिजन. भिरांत दिसता. थोडे जाण म्हणटा आमचे डिसिजन, आमी घेयना न्हू. तेंचे कडेन आनी उजत करूंक जायना. वी कॅनॉट आर्ग्यू विथ आवर गोवन्स. अ लॉट ऑफ गोवन्स आर नॉट टेकिंग द इंजेक्शन. तेका उपाय कसो काडपाक जाता वॅक्सिनेशन कन्विन्स करपाक? आता दुसरे कंट्रीनी कंपल्सरी केल्ले, आमच्या कंट्रीन कंपल्सरी ना. कंपल्सरी करून जाय, कंपल्सरी ना, इट्स नॉट कंपल्सरी. वी गव्हर्मेंटान, इंडियन गव्हर्मेंटान एकदम मॅन्डेटरी करपाक जाय वॅक्सिनेशन. अशें दिसता म्हाका. वॅक्सीन इज द सोल्युशन. वी हॅव सीन ऑल दोज पीपल हू हॅड वॅक्सीन. माझ्या एका फ्रेंडान वॅक्सीन घेतलेलें, तेजे आख्खे फॅमिलीन घेवंक नासलें. ऑल एंटायर फॅमिली वॉज हॉस्पिटलायज्ड एक्सेप्ट हिम. सो तेजे दोनूय वॅक्सीन घेतला म्हणून तो घरा आसलो. तेकाय जाल्लें कोवीड. दितले जावन तेका नॉट टू बी हॉस्पिटलायज्ड. सो दॅट वॉज द टायम जे कोवीड सारखे अशें रायज जाल्ले पळय, पीक जाल्ले. एके वटेन तशे खूब जाण आमचे गोंयकार, फिगर्स सांगपाची गरज ना, संवसार सोडून. वी आर ऑल्सो टॉकिंग अबाउट दिस पॉइंट थर्ड वेव म्हणटा पळय ते. आर वी प्रिपेअर्ड फॉर दॅट? गव्हर्मेंट इज ऑलरेडी प्रिपेरिंग देमसेल्फ. आमी बसून कांदोली बसी हॉस्पिटल आयडेंटिफाय केल्ले आहा आनी थिंगा खुबश्यो वस्तू जाग्यारूय घालपाचो काम चालू केल्लें आहा. ऑलरेडी आमी आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन आनीक 3 एम्ब्युलन्सी ऑलरेडी आमकां येवन इनॉग्रेशन आहा. म्हणजे त्या बेल्टाक, बार्देशच्या बेल्टाक, वेदर इट इज शिवोलीम कॉन्स्टिट्युएन्सी, सालिगांव आसूं वा आनीक तेजे भायर पासून आसूं, जाल्यार आवर एम्ब्युलन्सीस कॅन टेक द पॅसेंजर्स टू द हॉस्पिटल. जेन्ना 108 बिजी जाता, आमी आनीक 3 एम्ब्युलन्सी नवी वाडलेल्यो व्हडल्यो कलंगुटान विथ सरावंडींग हाय फ्लो ऑक्सिजन सप्लाय. सो तुमी ऑलरेडी प्रिपेअर्ड आसा? हा, आमी For प्रिपरेशन any केल्लें. eventualities. म्हणजे वी डोंट वॉन्ट, टच वूड, वी डोंट वॉन्ट दीस कोवीड टू इन्क्रीज. थर्ड फेज येवंक पारना, आमी देवा लागीं मागता. पूण आमी प्रिपरेशनूय करपाची गरज आहा. अशें न्हू की येवचें ना, आमी देवा लागीं मागला, तशें न्हू. आमी प्रिपरेशन करपाक जाय. सो सरकाराचें प्रिपरेशन एक वटेन चालू आहा. आमी प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीन आमदार म्हणून थिंगासरले हॉस्पिटल आसूं, CHC, PHC आसूं, गव्हर्मेंट हॉस्पिटल आसूं, पंचायत आसूं, जिल्हा मेंबर आसूं, हेंच्यांनी तयारी करून दवरपाची गरज आहा. यू थिंक सो मायकलान जे ट्रेंड्स सेट केले पंचायती लॉकडावन करून, पंचायती तितूंतल्यान बऱ्याक पडले म्हणून? No, that was in the interest of the
पीपल ऑफ गोवा म्हणजे ह्युमॅनिटी मनीसपण म्हणटा ताका की यू हॅव टू थिंक अबाउट अदर्स. हें आतां कोवीड जे सिच्युएशन जे नंबर्स वाडत गेले महाराष्ट्रात तेंच्यांनी सो कॉल कर्फ्यू, सो कॉल प्रिव्हेंटीव मेजर, सो कॉल खूब उतरां आहा ताका. कोण म्हणटा लॉकडावन, कोण आनी कितें म्हणटा. ते आमी आमच्या वाटेन चालू करपाचो आमी प्रयत्न केलो आमचे एरियेन आनी आमचे एरिये भायरूय प्रयत्न केलो आनी चीफ मिनिस्टरूय एग्री जालो तितून. तेणेय कर्फ्यू स्टार्ट केले मागीर आफ्टर 4 days. ओके, ऑन अदर इश्यूज काँग्रेसीचे जे 10 आमदार हितून येयल्ले, BJPन येयल्ले, तांकां स्पिकराच्या हितून तांकां ऑर्डर तेंच्या फावरात जाली. आतां काँग्रेस हायकोर्टान गेले आनी तेजेरूय हियरींग स्टार्ट. ते डिसिजन जालें तेन्ना तुमी डेप्युटी स्पीकर आसले गोवा असेंब्ली. सो आतां हायकोर्टान हियरींग स्टार्ट See, the book says 2/3 वचपाक जाता म्हणून. स्प्लिट जाता म्हणून. The book says. So we may be wrong. The courts may have a different interpretation. आमी बुका प्रमाणे आमी ऑर्डर दिल्ली आहा त्या टायमार. कॉन्स्टिट्युशनाचे एज पर द कॉन्स्टिट्युशन 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन जे म्हणटा की असो स्प्लिट जावन तो हे पार्टीचे लोक स्प्लिट जावन सेपरेट रावन दुसरे पार्टीन वचोंक जाता अशें 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन म्हणटा. तें इंटरप्रिटेशन आमी ते भाशेन केल्लें आहा. आतां कोर्ट कितें करता, कोर्टाचें इंटरप्रिटेशन कितें, वेदर दे शूड हॅव टेंडर्ड द रेजिग्नेशन and gone, win again and go, or otherwise what we have done is right. हे आता डिसिजन जातले आणि हे जावपाक जाय फुडले इलेक्शन येवचे पयलीं. कित्याक हांव जेन्ना भारतीय जनता पार्टीचेर बसता ओ कोण आनी खंयचे MGचेर बसता, कोण आनी खंयचेर बसता, लोक विश्वास दवरता आनी ते मनशाक मत मारता. तो ऑल ऑफ अ सडन वयता आनी दुसऱ्या पार्टीक जॉयन जाता. आमचे म्हणटा 1/3 or 2/3 or 3/4 पार्टी स्प्लिट करता. हें फुडें जावचें न्हू म्हणून हें फुडें लँडमार्क जजमेंट एक जजमेंट जावपाक जाय. हें म्हाका दिसता एज अ MLA of Goa Legislative Assembly. I'm not talking about my constituency. I'm talking about MLA of Goa Legislative Assembly. And म्हाका दिसता आख्खे इंडियेचे लोक रावता हेका. This judgment will help all political parties and all the people of India. केन्ना केन्ना आमकां अशें दिसता की हिंगा आमचें काम जायना, हिंगा आमकां सारकें ट्रीट करिना, हेंचें ऑर्गनायझेशन सारकें ना, आमी चलया आनी ते सायडीन या. अशें सारकें आहा काय, बुका प्रमाणे आमी केला काय. 10th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन तशें म्हणटा. इंटरप्रिटेशन आमी केला तें. आतां हायकोर्टाचो जज, सुप्रीम कोर्टाचो जज तेंचे इंटरप्रिटेशन आमच्या भाशेन आहा जाल्यार आमी सारके आहा. पूण म्हाका दिसता ऑल पीपल आर वेटिंग फॉर टू नो वेदर वॉट वी हॅव डन इज रायट ऑर रॉंग. तुम्ही त्यांना तिका एक्सेप्ट केले न्हू, तेन्ना तुम्ही सगळे बुक नो आय हॅव रेड दॅट. हांवें वाचला. या सो पूण इन द लार्जर इंटरेस्ट of because we are the largest democracy in the world, to uphold that democracy, to keep the democratic values and the spirit of democracy, the लोकशाही जेन्ना आमी म्हणटा, लोक जेन्ना मत घालता ते मत उमके मनशाक घालता आनी पार्टीक घालता. तो पार्टी रिजायन करिनासतना दुसरे पार्टीन वचप ओ ना हेचेर प्रश्न आहा. मोरल तशें जावं ना. हय. सो पीपल ऑल अक्रॉस इंडिया वील डेफिनेटली गेट हर्ट की हांव अमके पार्टीक गेला, आतां काडलो आनी 10 जाण आमी ते सायडीन गेले, 15 जाण ते सायडीन गेले. हेचो डिसिजन म्हाका दिसता 22 इलेक्शना पयलीं जातले. 2022 आमी इलेक्शन म्हणटात तेजे पयलीं हें डिसिजन जातलें.